नमस्कार मंडळी, चला तर गव्हाच्या पिठामध्ये किसलेला बटाटा टाकून एकदम जबरदस्त आणि युनिक अशी रेसिपी असणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पाहिल्यानंतर आठवड्यातून 4 वेळा बनवाल इतकी चविष्ट ही रेसिपी तयार होते। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे एक बटाटा। तर मोठ्या साईजचा इथे आपण बटाटा घेतलेला आहे। बटाटा अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यानंतर पिलरने आपल्याला बटाट्याची अशा पद्धतीने पूर्ण सालं काढून घ्यायची आहे। सालं काढून झाल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये पाणी घ्यायचं। आता हा बटाटा आपल्याला पाण्यावरतीच किसायचा आहे, म्हणजेच बटाटा लाल किंवा काळा पडणार नाही। त्यामुळे आपल्याला बटाटा किसत असताना खाली बटाट्याच्या पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यामध्येच हा बटाटा आपल्याला किसून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे बारीक किसणीने किंवा जाड किसणीने तुम्ही कोणत्याही किसणीने हा बटाटा किसून घेऊ शकता। फार जाड किसायचा नाही, फक्त नॉर्मल जे किसणी असते त्या किसणीने देखील तुम्ही बटाटा किसून घेऊ शकता। आता याच पद्धतीने संपूर्ण बटाटा जो आहे तो किसून घेतलेला आहे, पाहू शकता। आणि आता आपल्याला हा बटाटा पाण्यामध्येच ठेवायचा आहे। जर तुम्ही लगेचच बटाटा काढून साईडला ठेवला तर तो लाल किंवा काळा पडण्याची शक्यता असते, त्यामुळे बटाटा आपल्याला शेवटून काढायचा आहे। तर इथे लागेल एक मिक्सिंग बाउल, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ लागणार आहे। तर गव्हाचं पीठ असल्यानंतर तुम्ही पाहू शकता हा पदार्थ किती हेल्दी आणि पौष्टिक असणार आहे। त्याचमध्ये घालायचं आहे कांदा, तसंच टॅमॅटो हे बारीक अगोदरच कट करून घेतलं, ते घालून घ्यायचं। त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। चवीनुसार मीठ यामध्ये घालून घ्यायचं, तसंच पाव चम्मच इतके जिरे घालून घ्यायचे। तसंच आपल्याला यामध्ये पाव चम्मच इतके हळद देखील घालून घ्यायची आहे। आता इथे लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता। इथे मी पाव चम्मच वापरलेला आहे। 1 चम्मच बेसन पीठ आणि 1 चम्मच इतका रवा आपल्याला घालायचा आहे। आता इथे रवा व बेसन पिठाचं प्रमाण अगदीच थोडंसं वाढवलं तरी देखील चालणार आहे। या व्यतिरिक्त यामध्ये 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ देखील तुम्ही वापरू शकता। कुठलीही पूर्वतयारी न करता, बटाटा न उकडवता आज मी तुम्हाला इन्स्टंट बटाट्यापासून होणारा पदार्थ दाखवत आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। संपूर्ण जिन्नस मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या शहरातून किंवा गावातून पाहत आहात हे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा, म्हणजेच मला तुमचे पर्सनली आभार मानता येतील। तसंच तुम्ही आपल्या आरकेज फूड रेसिपी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि आणखीन आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा, म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। तर इथे आपल्याला एकूण 1 ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे आणि मिश्रण अशा स्वरूपाचं झालेलं आहे। तर इथे ना आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आपल्याला आणखीन बटाटा घालायचा आहे, त्यामुळे बटाटा घातल्यानंतर थोडंसं मॉइश्चर किंवा थोडंसं पाणी सुटल्यासारखं या मिश्रणाला होतं। त्यामुळे सुरुवातीलाच खूप पाणी न घालता आपल्याला बटाटा घातल्यानंतर लागल्यास थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। परंतु इथे 1 ग्लास पाणी वापरलेलं आहे आणि बरोबर 1 ग्लासमध्ये मिश्रण आपल्याला हवं तसं झालेलं आहे। आता आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। तर पहा, अशा स्वरूपाचं मिश्रण असायला हवं। कन्सिस्टन्सी अशा प्रकारे ठेवलेली आहे। आता हे पीठ भिजून झाल्याच्या नंतर बटाटा पाण्यामधून पिळून घ्यायचा आणि लगेचच इकडे या मिश्रणामध्ये ॲड करायचा आहे, म्हणजे तो अजिबातच काळा पडत नाही। तर आता बटाटा यामध्ये टाकून घेतल्याच्या नंतर हे मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा घालून थोडा वेळ मिक्स करून घेतल्यानंतर अशा स्वरूपाचं हे मिश्रण झालेलं आहे, म्हणजे आपल्याला हवं तितकं पातळ झालेलं आहे। यापेक्षा जास्तही आपल्याला हे मिश्रण पातळ करायचं नाही, नाहीतर तुमचा पदार्थ परफेक्ट होणार नाही। मिश्रण तयार झालं की गॅसवरती लगेचच तवा ठेवायचा आहे। आता तवा चांगला गरम करून घ्यायचा, तसंच तव्याला थोडंसं तेलाने ग्रीस करायचं आहे। तर इथे पहा, आपण तवा ठेवून घेतला, तसंच जेवढ्या भागामध्ये थालीपीठ टाकायचं आहे किंवा हा पराठा टाकायचा आहे तेवढ्या भागामध्ये आपल्याला हे तेल लावून घ्यायचं आहे। त्यावरती 2 पळ्या मिश्रण टाकून घेतलं। आता एकदम छोटी पळी आहे त्याने टाकलेलं आहे। अगदीच पोहे खायच्या चमचाने 4 चमचे इतकं मिश्रण आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला हाताला पाणी लावून पसरवून घ्यायचं। होईल तितकं पातळ आपल्याला हा पराठा तयार करून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता, कुठेही बटाटा उकडवून याचं स्टफिंग तयार करून आपल्याला पराठा बनवायचा नाही। अगदी इन्स्टंट झटपट होणारा हा पराठा तुम्ही लहान मुलांच्या टिफिनसाठी किंवा शॉर्ट टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। अगदीच झटपट होणारा पदार्थ आहे। आता वरच्या साईडने एकदम ड्राय झालं की आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे। तसंच हे थालीपीठ आपल्याला पलटवून घ्यायचं आहे।
तर पलटवून घेण्या अगोदर सगळ्या कडा आपल्याला ह्या पराठ्याच्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे। आता तुम्ही या पदार्थाला थालीपीठ किंवा पराठा काहीही नाव द्या, पण अप्रतिम असा हा पराठा तयार होतो। एकदम जाळीदार, मस्त क्रिस्पी करू शकता किंवा लुसलुशीत करू शकता, दोन्ही प्रकारे हा पराठा तयार होतो। तर आपण इथे 1 वाटी किसलेला बटाटा तसंच 1 वाटी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे, म्हणजे इक्वल प्रमाण असेल ना तर हा पराठा खाण्यासाठी अगदी चविष्ट आणि अप्रतिम लागतो। त्यामुळे बटाट्याचं व गव्हाच्या पिठाचं प्रमाण तुम्हाला इथे इक्वल घ्यायचं आहे। तर पाहू शकता कलरही सुरेख आलेला आहे, तसेच चवीला अप्रतिम होतात आणि दिसायलाही सुरेख झालेले आहेत। आता तुम्हाला कितपत क्रिस्पी खायला आवडतं तेवढे तुम्ही क्रिस्पी भाजून घेऊ शकता, किंवा तुम्हाला अगदीच मऊ लुसलुशीत खायला आवडत असतील तर अशा प्रकारे मऊ लुसलुशीत सुद्धा बनवू शकता। तर मस्त असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे। याच पद्धतीने दुसरा पराठा देखील आपण बनवून घेणार आहोत। पाहू शकता पद्धत आणि बनवायला वेळ किती कमी लागतो। तर अगदी कमी वेळेत होणारा हा पदार्थ आहे। नाश्त्यासाठी बनवा किंवा फुल जेवण जरी तुम्हाला करायचं असेल ना तरी सुद्धा तुम्ही या पराठ्यासोबत करू शकता। आता यासोबत तुम्ही दही खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉस, शेजवान चटणी, कुठल्याही चटणीसोबत सुद्धा हे अप्रतिम असे लागतात। आता दुसरा देखील आपण पराठा इथे टाकून घेतलेला आहे। सेमच पद्धतीने पराठे बनवून घ्यायचे आहे। आता हवे तितके तुम्ही गरमागरम बनवू शकता आणि खाऊ शकता। गरमागरम खाल्ले तर आणखीन चविष्ट आणि रुचकर असा हा पदार्थ लागतो। तर मस्त असे हे पराठे खरंच मी तर खूप वेळेला बनवते आणि आम्ही सगळे आवडीने खातो। तुमच्या घरामध्ये देखील हे पराठे खूप आवडीने खातील। एकदा बनवून पहा आणि तुमचं जास्तीचं कामधाम सुद्धा कमी होईल, कारण हा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला कुठलाही बटाटा उकडायची किंवा वेळ घालवायची गरज नाही। अगदीच इन्स्टंट बटाट्याची सालं काढून किसून घेऊन बटाट्याचा हा पराठा तुम्ही बनवू शकता। तर दुसरा पराठा सुद्धा आपण पलटवून घेतलेला आहे आणि पाहू शकता दुसराही पराठा तितका सुरेख आणि सुंदर असा झालेला आहे। तर तुम्हाला नक्कीच ही पराठा रेसिपी आवडली असणार आहे। जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर लगेचच करून घ्या। तसंच त्याबरोबरच आपल्या आर्केस फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले का तेही चेक करून घ्या, नसेल केलं तर पटकन करा। तर मस्त असे आपले हे पराठे बनवून तयार झालेले आहेत, पाहू शकता। आता सुरुवातीचा आपण क्रिस्पी भाजला तर दुसरा मऊ लुसलुशीत भाजला, कारण तुम्हाला दोन्हीही प्रकारे हे पराठे बनवता येणार आहेत। एकदम मऊ लुसलुशीतही बनवू शकता किंवा क्रिस्पीही बनवू शकता। तर दोन्ही प्रकारे तुम्हाला आज मी हा इन्स्टंट बटाटा पराठा बनवून दाखवलेला आहे। तर तुम्हाला ही बटाटा पराठा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा। आवडली असल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या। बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करायला विसरू नका, म्हणजेच पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल। चला तर भेटूया अशाच युनिक, नवीन आणि भन्नाट अशा रेसिपीसह। तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची रेसिपी कशी झालती या व्हिडिओच्या खाली येऊन कमेंट करून कळवायला मात्र विसरू नका। चला तर भेटूया नवीन एका रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।